नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8 ऑक्टोबर 2022च्या चालू घडामोडी पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजची पहिली घडामोड. मानवी हक्कांसाठी झगडणाऱ्यांना शांततेचे नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. शांततेसाठी दिला जाणारा नोबेल पुरस्कार कैदेत असलेले बेलारूसचे मानवाधिकार कार्यकर्ते ॲलेस बियालियात्स्की यांच्यासह मानवी हक्कांसाठी कार्यरत रशियन संघटना मेमोरियल आणि युक्रेनची संस्था सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज यांना संयुक्तरित्या शुक्रवारी जाहीर झाला. रशिया आणि युक्रेनमधील मानवाधिकार संस्थांना शांततेचे नोबेल जाहीर होणे हा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना मोठा धक्का असल्याचे मानले जाते. नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. नॉर्वेच्या नोबेल समितीच्या अध्यक्षा बेरिट राईस अँडरसन यांनी ही घोषणा करताना सांगितले की बेलारूस, रशिया आणि युक्रेन या शेजारी राष्ट्रांमध्ये मानवी हक्क, लोकशाही आणि शांततापूर्ण सहकार्यासाठी झटणाऱ्या 3 उत्कृष्ट सेवाव्रतींचा समिती सन्मान करू इच्छिते. रशियाची मेमोरियल तसेच युक्रेनची सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज या 2 संस्था आणि बेलारूसचे कार्यकर्ते ॲलेस बियालियात्स्की यांनी मानवी मूल्ये जपण्यासाठी लष्करी संघर्षाविरुद्ध आणि न्यायतत्वांच्या बाजूने सातत्यपूर्ण कार्य उभे केले आहे. या तिघांनी खऱ्या अर्थाने अल्फ्रेड नोबेल यांनी रुजवलेल्या शांतता आणि राष्ट्रांमधील बंधुभावाच्या मूल्यांना पुनरुज्जीवित केले आहे. वळूया पुढील घडामोडीकडे. भारत हा जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश म्हणून उदयास आला. भारत हा जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक आणि ग्राहक आणि दुसरा सर्वात मोठा निर्यातदार म्हणून उदयास आला आहे. भारतातील साखर हंगामादरम्यान 5,000 लाख मेट्रिक टन पेक्षा जास्त ऊसाचे उत्पादन झाले. त्यापैकी सुमारे 3,574 मेट्रिक टन साखर कारखान्यांची गाळप करून सुमारे 349 मेट्रिक टन साखरेचे उत्पादन केले. 35 मेट्रिक टन साखर इथेनॉल उत्पादनासाठी वळवली जाते आणि साखर कारखान्यांमध्ये 359 मेट्रिक टन साखर तयार होते. पुढील घडामोड. भारतातील पहिली हरित तंत्रज्ञान उष्मायन सुविधा NIT श्रीनगर येथे उघडण्यात आली. भारतातील पहिली ग्रीन टेक्नॉलॉजी इन्क्युबेशन सुविधा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी श्रीनगर येथे ग्रीन टेक्नॉलॉजी यावर केंद्रित असलेली एक टेक्नॉलॉजी कंपनी इन्क्युबेटर ग्रीनोव्हेटर इन्क्युबेशन फाउंडेशन लवकरच उघडेल. ग्रीन टेक्नॉलॉजी इन्क्युबेशन सुविधा केंद्र स्थापन करण्यासाठी लागणारा सर्व पैसा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून दिला जाईल. स्टार्टअप्सना कोवर्किंग स्पेसमध्ये प्रवेश असेल, ज्यामध्ये कॉन्फरन्स स्पेस, प्रोटोटाइप लॅब आणि इतर सुविधांचा समावेश आहे. वळूया पुढील घडामोडीकडे. ब्रिगेडियर BD मिश्रा यांनी मेघालयचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार स्वीकारला. शिलाँग येथील राजभवनात अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल ब्रिगेडियर BD मिश्रा यांनी मेघालयच्या राज्यपालाची भूमिका स्वीकारली. पूर्वीचे गव्हर्नर सत्यपाल मलिक यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांना मुदतवाढ न मिळाल्याने त्यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मेघालयचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती हरमनसिंग थांगख्यू यांनी ही शपथ घेतली. वळूया आजची शेवटच्या घडामोडीकडे. CB जॉर्ज यांची जपानमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वरिष्ठ मुत्सद्दी CB जॉर्ज यांची जपानमधील भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. CB जॉर्ज हे 1993च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी आहेत. ते सध्या कुवेतमध्ये भारताचे राजदूत म्हणून कार्यरत आहेत. CB जॉर्ज हे संजय कुमार वर्मा यांच्या जागी जपानमध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून काम पाहतील. परराष्ट्र मंत्रालयाने कळवले आहे की CB जॉर्ज लवकरच नवीन असाइनमेंट घेतील. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. लाईक केल्याबद्दल धन्यवाद.